प्रेमना त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला गेला आहे. त्याला देखील विनंती असेल की बक्षीस घेण्यासाठी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळेल. ममदापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल ब्राह्मण करवली हा संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी सागर वाघे आणि आशीर्वाद वाघे अर्थातच वाघे बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये यंदाच्या हंगामामध्ये या संघाचा देखील फार चांगला बोलबाला राहिला आपण पाहतोय. मात्र समोर देखील तेवढा चांगला संघ नेरळ परिसरातील हा ममतापूर संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट या मलंगड विभागातील हा ब्राह्मण करवल्या म्हणजे सामना फार चांगला होईल यात मात्र शंका नाही. या पहिल्या फेरीतील हा चौथा सामना अद्याप एक सामना बॅलन्स आपण पाहतोय. म्हणजे ज्या रीतीनं वेळ खर्च झालाय आपण पाहिलं गेला भरपूर आपण पाहतोय. सामन्याचा सामनावीर शुभम चौधरी आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ राहिला शुभम चौधरीनं जे षटक फेकले त्यामध्ये फक्त 4 धावा आणि कमबॅक तिथून मात्र जो मिळाला तिथून मात्र पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल केली आपण पाहतोय. आणि अंतिम षटक फेकला तसेच आपण पाहतोय शुभम साठी सन्मान्य किरणजी ढुमणे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि तसेच जे अंतिम षटक फेकलं अपकमिंग यंगस्टार प्रेम ज्यानं फार चांगली गोलंदाजी केली त्याच्यासाठी देखील गौरवजी दरवडा या साहेबांच्या माध्यमातून देखील तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. वर्तमान लढत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांच्या माहितीसाठी आपण पाहिले गेला टॉस जिंकला ब्राह्मण करवले टीमनं आणि प्रथम बॅटिंग साठी पसंती दिल्या. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये ममदापूर संघ आपण पाहतोय. या संघाचा विचार केला गेला या संघामध्ये निलेश निरगुडेला आपण देखील पाहतोय इन ऍक्शन मध्ये एक युट्यूब स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू तसेच आपण पाहतोय प्रदीप धुमना याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देखील विनंती असेल की आपलं बक्षीस मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन मात्र सन्मानित करायला आपण पाहतोय. सामना देखील भरपूर महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील हा चौथा सामना. समोर डावकर त्याचा फलंदाज आशीर्वाद वरती सागरला आपण पाहतोय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पॉइंट रिजनला टार्गेट केलं जात आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तसेच आपण पाहतो पहिलं षटक फेकलं निलेश भगतसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याला देखील विनंती असेल की बक्षीस मात्र आपण निलेश भगत ज्यांना पहिलं षटक फेकले पॉवर सर्कल जाणं त्यामध्ये फार चांगली गोलंदाजी दाखवल्या त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आलं आपण पाहतोय. सन्मान्य गौरव शेठ दरवडा या साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षिसांच्या खैरात केली अक्षरशः आपण पाहतोय गार्डेश्वर टीमसाठी. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतो. ज्या ठिकाणी प्रवीणला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर पाहायला मिळाले मात्र तोपर्यंत पंचांनी अपीलला फेटाळून लावल्या. तोपर्यंत दार चेंडू संगता म्हणजे फार चांगलं कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीणला आपण जर का पाहिलं गेल्या 2 चेंडू फेकले त्यामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपात वाईट चेंडू फेकलाय आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक. समोर सागर हा फलंदाज पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडूची सफर आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे एक एक डॉट चेंडू भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने खेळ चालू आहे. समोर ममतापूर संघ या संघाच्या अगेन्स्ट जर का चांगला खेळ करायचा असेल तर पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या बनवणं देखील फार गरजेचं राहील ब्राह्मण करवले टीमसाठी. यावेळेस मात्र फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि यावेळेस पाहावं लागेल जेल मात्र सोडलाय आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार चौकार. शिबाची साथ लागली अक्षरशः जर का झेल टिपला असता 4 धावा वाचल्या असत्या आणि पहिला फलंदाज संघाचा प्रमुख सागर हा फलंदाज बाद देखील झाला असता. मात्र झेल सोडल्या तर झेलची किंमत मोजेल का येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर तैनात होता मात्र चेंडू प्रचंड वरती गेला आणि त्यानंतर मात्र थोडंसं का होईना एलिमिनेशन जुळता आलं नाही आणि त्यानंतर मात्र चेंडू भूमीला दान झाला आपण पाहतोय. कमबॅक करेल का गोलंदाज प्रवीण अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली आपण पाहू शकाल.
यावेळेस मात्र हॉलंद कारपेंटर फटका सजवला लॉंगन क्षेत्रामध्ये निलेशला आपण पाहतोय तेवढं सुंदर क्षेत्रक्षण. आम्ही अनेक वेळा निलेश निरगुडेचा खेळ देखील पाहिलाय. ज्या ज्या वेळी त्याच्या माध्यमातून झेल टिपला जातो त्या वेळी अनेकही एक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात त्याच्याकडे झेल कधी जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. कारण ज्या ज्या वेळी त्याच्याकडे झेल जातो त्या वेळी तो झेल टिपल्यानंतर जो सेलिब्रेशन असतो ते आपल्याला निश्चित स्वरूपात आज देखील पाहायला मिळाले. आत्मद्र शंकाने या प्रेक्षक वर्ग देखील त्यासाठी आतुर राहिले आपण पाहतोय. ज्या रीतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये कारण ज्याने आदिवासी आपल्या समाजाचं नाव फार उंचावरती घेऊन ठेवलं आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका व्हीसीएफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक पहिले या बेल्स मात्र संपलंय आणि पॉवर सर्कलच्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतोय. क्या बात या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आपण पाहतोय. बिनगडी बाद 9 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात करवले टीमच्या. आशीर्वाद आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती दीपकला आपण पाहू शकाल ममतापूर टीमच्या माध्यमातून. इथून मात्र ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये कमबॅकिंग दाखवली आपण पाहतोय अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि इथून पाहावं लागेल दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचे ममतापूर संघ भरपूर वेळ मात्र खर्च केला जातो या मॅच साठी आपण पाहू शकाल. समोर फलंदाज आशीर्वाद ऑन स्ट्राईक वरती यावेळेस मात्र बॅटचा प्रेस केला जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षण निलेश. यावेळेस बघा ज्या रीतीने चेंडू कॅरी केला आणि हे सेलिब्रेशन क्या बात या अप्रतिम. मी नुकताच उल्लेख केला ज्यासाठी या खेळाडूची ओळख राहिल्या ज्या ज्या वेळे त्याच्या माध्यमातून झेल टिपला जातो त्या वेळा हे सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि ते सेलिब्रेशन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि पहिला करायला झटका फलंदाज बाद होईल. आशीर्वाद बॅक टू द डगआउट. स्तुती का होऊ नये ज्या रीतीनं त्याचा आपण जर का पाहिला गेला फार मोठ्या संख्येनं फॅन फॉलोविंग सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरती अतिशय चर्चेत असलेले नाव आपण पाहतोय. याच्या माध्यमातून आपण जर का पाहिलं गेला अतिशय चांगल्या रील्स आपल्याला पाहायला मिळत असतात सातत्यानं युट्यूबच्या माध्यमातून. ब्लॉग देखील अप्रतिम आपण पाहिले आहेत. मात्र आज इन ऍक्शन मध्ये आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी मात्र खेळ देखील फार चांगला करत असताना मैदानाच्या आतमध्ये ब्राह्मण करवले संघ आज कुठे का होईना मात्र निराशाजनक खेळ करत असताना विकेटचा पतन धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय 9 या अंकावरती. तत्पूर्वी पीसीसी मांडवा संघाचा संघनायक आणि वांजे रवी संघाचा संघनायक दोन्ही संघांना विनंती आहे संघनायकांना की आपण व्यासपीठावर पहिल्या सत्रानंतर आपलं नाणेफेकी केली जाईल. अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली सलग 2 चेंडूवरती 2 विकेट संपादित केल्यात. आजच्या रात्रीमध्ये खैरवाड येथील चंद्रकांत निरगुडेनं एक इतिहास रचला या स्पर्धेमध्ये. 5 चेंडूमध्ये सलग 5 विकेट घेतले आणि अंतिम चेंडू देखील डॉट फेकला. हा देखील या स्पर्धेचा इतिहास राहिला. त्यानंतर दुसरा विक्रम रचला आपण पाहतोय अनिल बागना ज्याने 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केल्या. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन दाखवलं गोलंदाजांना मात्र पंचाने लाईन हेरल्या. लाईन खराब या अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आणि डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 अंकावरती. तब्बल 8 चेंडूचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. अद्यापही सागर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल
तोपर्यंत धावांसाठी संघर्ष जरूर केला जाईल. समोर फलंदाज अजय ऑनस्ट्राईकवरती आपण पाहतोय. गोलंदाज दीपक फार चांगले कमबॅकिंग गोलंदाजा. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर, विकेट किपरला चकवा देत चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मधून. हा बाईकच्या स्वरूपात नशिबाचा चौकार. धाबा कशा का होईना धाबा येणं फार महत्वाचं आपण पाहतोय. ज्या रीतीने गोलंदाजी सुरेख चालूया मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही आपण पाहतोय. आणि या 4 धाब्यानं संघाचे टोटल धावसंख्या पुढे सरकेल 14 अंकावरती. दुसऱ्या षटकातील अद्याप उर्वरित चेंडू देखील बाकी असेल. पुन्हा एकदा मात्र तो क्षेत्र निवडलं जात आहे. पॉइंट लेग रिझनला टार्गेट केलंय. चेंडू पुन्हा एकदा 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. मच या चौकाराच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती. या षटकातील 4 चेंडू फेकी गेलेत. सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख गोलंदाजी राहिल्या. त्यानंतर मात्र बाईकच्या स्वरूपात एक चौकार आणि पुन्हा एकदा हा बॅटकडचा चौकार आपण पाहिला. यावेळेस मात्र बॅटचा फेस खोलला जातोय. प्रचंड ताकदीचा वापर मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द पार मॅक्झिमम बिग हिट षटकार. या षटकाच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 24 अंकावरती. संघर्ष जरूर केला जातोय. अजय मैदानाच्या आतमध्ये फार चांगली बॅटिंग करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकअप सुंदर राहिल्या. अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र मैदानाच्या आतमध्ये खराब पैकी आणि तोपर्यंत एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आपण पाहतोय. आणि एका धाबेनं पंच आम्हाला सांगत असताना की षटक क्रमांक दुसरं देखील या बेस मात्र संपलं गेलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 25 अंकावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय ना. 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 25 अंकावरती. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती ममतापूर टीमच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. विजयला आपण पाहतोय 2 षटकामध्ये 25 धाबा. पहिलं षटक आपण जर का पाहिलं गेला त्यामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये 12 धाबा पाहिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात आपण पाहतोय. समोर फलंदाज बॅटची टॉपेज विकेट किपरना प्रयत्न अप्रतिम दाखवल्यात मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत एक सिंगल या बेस मध्ये एक वडली गेली आपण पाहतोय. या सिंगलच्या साहाय्यानं स्ट्राईक रोटेट होईल ऍज ओपनर म्हणून सलामीसाठी आलेला फलंदाज सागर वाघेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. इथून मात्र अपेक्षा वाढल्या असतील कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील आपण पाहतोय. कारण समोर तेवढंच ताकदवार संघ ममतापूर संघाला आपण पाहतोय. कारण फलंदाजी त्यांची ताकद आपल्याला उत्तरार्धामध्ये निश्चित सुरुवात पाहायला मिळेल. ज्या रीतीनं या संघाच्या अद्यापर्यंत गोलंदाजी राहिली आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज जरूर स्वस्तात बाद झाला आशीर्वाद हा फलंदाज आणि त्यानंतर मात्र सागर आणि त्याला साथ देत असताना अजयने फार चांगली खेळ केली. अजयचा वैयक्तिक आपण विचार केला गेला 4 चेंडूचा सामना केलाय त्यामध्ये 12 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा बिग हिट पहिला षटकार फलंदाज सागर वाघेच्या बॅटमधून दमदार षटकार.
प्रॉपर टायमिंग संगीत काय असतं आरएस डीजे ना अक्षरशः प्रेक्षक वर्गांचे आज तिसऱ्या मध्ये मन जिंकत असताना आज जी काय मेहनत घेतली आपण पाहतो संगीत क्षेत्रामध्ये आपण जर का पाहिलं गेलं अक्षरशः आरएस डीजेचे प्रोप्रायटर नाना खंडवे असतील संदीप खंडवे असतील अक्षरशः झोप नाहीये त्यांच्या डोळ्यांना कारण इथून नाईट करून डेला मात्र पनवेलमध्ये डेअरिंगची स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी देखील त्यांचा डीजेचा सेटअप लागलेला आहे त्या ठिकाणी देखील पूर्ण दिवसभर त्यांच्या ऑपरेटिंगची भूमिका असते त्यानंतर पुन्हा एकदा तिथलं कव्हर करून संध्याकाळी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये येतात म्हणजे घेतलेली मेहनत आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं गेलं चर्चेत असलेलं नाव आपण पाहतो आरएस डीच्या दामणीला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटचा प्रेस खोलला जातोय चेंडू भरपूर काळ हवेमध्ये पाहावं लागेल बॅक टू बॅक हा दुसरा धमाका बिग हिट षटकार बॅट्समन गोलंदाजाला सल्ला मसला देण्याचा प्रयत्न सलग 2 चेंडूवरती 2 प्रहार पाहिले आपण आणि तिथून मात्र संघाची टोटल धावसंख्या 38 अंकावरती इथून मात्र प्रेक्षक वर्गांसाठी हायवा कॅच साठी मात्र सुवर्ण संधी असेल सन्माननीय जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून जर का प्रेक्षक वर्गाने हायवा कॅच घेतला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल मात्र इथून पाहावं लागेल कोणता प्रेक्षक वर्ग त्या बक्षिसाचा मानकर राहील कोणत्या प्रेक्षकाचा स्वप्न साकार होईल यावेळेस मात्र बॅटची टॉप एज एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका सजवलाय डीप पॉइंट मध्ये चेंडूची उचलून वेगळी केली जाईल तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आज खरोखर प्रेक्षक वर्गांसाठी देखील बक्षिसांची खैरात केली जाते आपण पाहतोय ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग मॅचचा अद्याप आनंद लुटतात आपण पाहतोय तब्बल 1 साठी इथून मात्र कमबॅक करेल का गोलंदाज पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडूला पिकून दिलाय यावेळेस पाहावं लागेल चेंडू जाईल आउट ऑफ द पार बिग हिट हा दमदार षटकार बॅटीला बॉल लागल्या तिचा आरड्यातून पळतो खाजोईत पळतो नुसता मच अप्रतिम आपण आवाज ऐकलात योगेश वाघ सरांचा आपण पाहतोय उद्याच्या अंतिम रजनीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला प्रत्यक्षात ऐकायला मिळेल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जाऊया वर्तमान लढतीकडे सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय स्वतःच्या पलत्रेमध्ये अडवून गेले आपण पाहतोय आणि इथून पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 यावेळी संपलं गेले आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिल्या गेल्या 46 धावा धावपटलावरती लागले गेल्यात इथून मात्र प्रेक्षक कमाल जेलसाठी सुवर्ण संधी असेल सन्माननीय जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून जर का हलका कॅच घेतला प्रेक्षक वर्गाने तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आपण पाहतोय जर का आपण दिवसभर काम केलं ना तर आपल्याला 500 रुपये हजेरी दिली जाते मात्र यावेळेस आपल्याला फक्त एक जेल टिपायचं आहे त्यानंतर आपल्याला 1000 रुपयाचं मात्र बक्षीस दिलं जाईल मात्र ज्या रीतीनं बक्षीस लावली जातात कौतुक करेन मी साहेबांचा कारण ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग अद्याप मॅचचा आनंद घेतोय कुठे का होईना कारण बक्षीस सातत्याने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूसाठी पाहत असतो मात्र साहेबांचा एक फार मोठं मन आहे आपण पाहतोय आणि त्या मनावरती अधिराज्य गाजवत असताना आपण पाहतोय कारण खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गांसाठी अक्षरशः मात्र बक्षिसांची लयलोट केली जाते आपण पाहतोय तोपर्यंत संधी देऊया RSDच्या संख्या आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा अंतिम षटक आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती गणेशला आपण पाहू शकाल या अंतिम षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात वापसी केली जाईल मात्र पाहावं लागेल समोर फलंदाज अजय ज्याने देखील फार चांगली बॅटिंग केली शॉर्ट ऑफ लेन त्यावरतीचा ट्रॅक चेंडू जाईल सीमा पार जेल घेण्याचा प्रयत्न ही संधी पुन्हा येणार नाहीये ज्या रीतीने जेल सोडला आयवा कॅच होत्या
मात्र चेंडू सीमा पार 6 धावांसाठी हा शानदार षटकार. क्षेत्ररक्षक म्हणजे ऐवजल पकडण्यासाठी कुशुलीचा क्षेत्ररक्षक होता, ज्याचा कवाय भोतडा फाटलेला असा ते रोहित चौधरी. अप्रतिम पुन्हा एकदा. मात्र यावेळेस झेल घेणं कठीण असेल, कारण चेंडू भरपूर लांब गेला आपण पाहतोय. हा दुसरा बिग हिट, दमदार षटकार. ज्या रीतीनं आशीर्वाद बाद झाला, वासुदेव बाद झाला असं वाटलं होतं धावसंख्येपर्यंत रोखले जाईल, मात्र त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती अजयनं केलेली कमालीची बॅटिंग. 1 चौकार 3 षटकारांच्या साह्यानं तब्बल आपण पाहिलं गेला 24 धावसंख्येवरती नाबाद बॅटिंग करत असताना. मात्र त्याला सर ज्या वेळेला मी ओपिनियन घेतलं तेव्हा कर्णधाराने सांगितलं होतं की आमच्याकडे चांगली फलंदाजी म्हणजे खोलवर फलंदाजी आहे आणि ते या ठिकाणी प्रत्येक कुठेतरी दाखवलं या करवले संघानं. निश्चित स्वरूपात ज्या रीतीने खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये विरुद्ध दिशेने झेल घेतला जाईल का, मात्र चेंडू भूमीला दान झाला तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या बेस मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आणि पाहावं लागेल या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 60 या अंकावरती अतिशय चांगली धावसंख्या या स्पर्धेचा आपण उच्चांक जर का पाहिला गेला 87 धाब्यांचा हायस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय. मात्र पाहावं लागेल हायस्ट स्कोर मोडीत काढला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. 60 धावा जरूर लागले धावफलकावरती, अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 3 चेंडू जर का कमबॅकिंग फेकले गोलंदाजांना तर फार चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र तसं घडेल का, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, चेंडूकडे निलेशला पाहू शकाल, पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. यावेळेस पाहावं लागेल अप्रतिम क्या बात या, तर वारंवार झेल टिपला की वारंवार सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते चित्र पुन्हा एकदा शेवटच्या मुवमेंटला का होईना फलंदाज अजय या बेस मात्र बाद होईल. उंच प्रथम आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या रीतीनं निलेश निरगुडानं जे सेलिब्रेशन दाखवलं आपण पाहतोय, सातत्यानं वेगवेगळ्या सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर आम्ही अनेक त्यांच्या लाईव्ह मॅचेस पाहिल्यात आणि आज देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चेक. तर याच दरम्यान ट्रॉफिक सेवेत कार्यरत असणारे आमचे अक्षय पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पण व्यासपीठावर टॉसच्या नंतर बघू. आधी या इथं अप्रतिम आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका सजवला ऑन साइडला. यावेळेस पाहावं लागेल लॉंग ऑन क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागेल. आपण पाहतोय ब्राह्मण करवले टीमला आपण जर का पाहिलं गेलं तब्बल 60 या अंकावरती. आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज गणेशला आपण पाहिलं गेला. ज्या रीतीनं सागर बागेनं बॅटिंग केल्या मात्र त्याला जास्तीत जास्त नो स्ट्राईकला ठेवलंय हे देखील फार जमेची बाजू राहिला. आपण पाहतोय ममता टीमसाठी ज्या रीतीनं 60 धावा आपण पाहतोय आणि अंतिम टार्गेट सेट बॉल या वेळेस फेकला जाईल. या अंतिम चेंडू जर का डॉट फेकला तर निश्चित स्वरूपात फार चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. म्हणजे प्रति षटकामध्ये 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अंतिम टार्गेट सेट बॉल आपल्याला भरपूर काय सांगून जाईल. अतिशय सुंदर फटका सजवलाय लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न पैकी खराब, बॅकअप पाहावं लागेल, बॅकअप देखील खराब आलेला पाहायला मिळाला. डब्बलला तिसरीमध्ये कन्वर्ट आणि या 3 डब्बा आणि या 3 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहतो 63 या अंकावरती. आता येणारे 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय आपण पाहतोय 64 धावसंख्येचा. तुर्तास थांबतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार चषक 2025चा ईशांतर प्रभा. जशी उत्तरार्धाची सुरुवात होईल आपल्याला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. याच गावातील एक पहाडी दमदार आवाज वाघ सर. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील सर. या ठिकाणी आपण नाणेफेकीकडे वळतोय. मी आदरणीय पेशाने शिक्षक आहेत, आदरणीय
वामनदादा इंदोळे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी नाणेफेकी करूया. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. तर कर्णधार भगवान गोरे यायचा आपण. अक्षयने आपल्याला आमंत्रित केलंय. निश्चितच भगवान गोरे मूर्ती लहान पण कीर्ती महान. आदिवासी समाजामध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा खेळाडू. अंबरनाथ तालुक्याचा आदिवासी समाजामधील सर्वाधिक लांब षटकार मारणारा खेळाडू भगवान गोरे या पण. तर नाणेफेकी होते. आदरणीय वामनदादा इंदोळा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली. नाणेफेकी जिंकलाय. अभिनंदन. वांजे रवीचा संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण कराल. समोरचा एक बलाढ्य संघ आहे पीसीसी मांडवा. तर त्या संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखणार? 30 ते 40. 30 ते 40 चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ बलाढ्य आहे. कोणाकडनं जास्त अपेक्षा आहे? खूप आहेत बॉलर आमच्यात. आनंद कातकरे असतात, प्रथमेश असेल, प्रभात. निश्चितच रवीचा उल्लेख केला नाही कारण रवी एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकी हारलाय. प्रथम मात्र फलंदाजी वाट्याला आली आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजीच असते. निश्चितच फलंदाजी असती. जे पाहिजे होतं तेच आलंय. खेळपट्टीचा विचार केला तर 86 धावा या खेळपट्टीवर बनल्यात. आणि ही खेळपट्टी जेवढी फलंदाजाला अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजाला सुद्धा अनुकूल आहे. तर 4 षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न करणार? तरी नक्की सांगू नाही शकत कारण आमच्यात पण यंग प्लेयर आहेत. तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच जास्तीत जास्त यंग प्लेअरचा भरणा कारण या ठिकाणी पीसीसी मांडवा संघ म्हटला तर अतिशय मुरबाडच्या टोकावर राहणारा हा संघ. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे कारण एवढी मोठी स्पर्धा आणि ती पण नाईट आयोजन करणे म्हणजे खूप कठीण आहे. आणि जी मेहनत घेतली तुम्ही मंडळांनी खरंच म्हणजे सांगण्यासाठी शब्दच नाही आहेत. एवढे सुंदर आयोजन केलंय तुम्ही. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चांगले ओपन दिले. धन्यवाद. यानंतरची बिग मॅच, बिग फाईट. पप्पू गांगड. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अप्परकडचं सुंदर फटका आपण पाहतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू जाईल सीमा पार. शानदार चौकार. फलंदाज बाद. इथून मात्र पहिला धक्का लागला मामदापूर संघाला. प्रवीण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज खेळपट्टीवर. एक प्रवीण बाद झाला. दुसरा प्रवीण एंटर झालाय. प्रवीण निरगुडा. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो अर्थातच दीपक निरगुडा. नील येणं बाकी आहे कारण नील अतिशय चांगला फलंदाज आहे. मी कलाकार प्रीमियर लीगला त्याचे सर्व सामने पाहिले. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू जाईल. वन बॉल सीमारेषा पार. चौकार संघर्षाचा शंकनाद करणारा
संघर्षाचा पहिला चौकार आलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी मात्र 2 चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. इथे मात्र क्लीन बोल्ड दांडी वाकवली. इथून मात्र दुसऱ्याही प्रवीणला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक लागला दुसरा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण संजयला पाहू शकाल. 64 धावांचं टार्गेट मिळालं होतं ते मामदापूर संघाला. सुरुवात मात्र खराब झाली आहे मामदापूर संघाची, कारण 8 धावांवर 2 फलंदाज बाद झाले. परंतु जोपर्यंत दीपक निरगुडा या मैदानात थांबेल तोपर्यंत विजयाची स्वप्न जरूर पाहू शकेल हा मामदापूर संघ, कारण ती क्षमता आहे या दीपक निरगुडामध्ये. परंतु या ठिकाणी ती क्षमता सिद्ध करावी लागेल. वर्तमान सामन्यामध्ये आपण पाहतोय इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. लेग बिफोरचा शिकार ठरला. नवीन फलंदाज होता संजय. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण नील निरगुडाला पाहू शकाल. एक सक्सेस युट्यूबर्स म्हणून ज्याची ओळख आहे. अतिशय चांगले व्हिडिओ नीलच्या असतात. जरूर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नीलसाठी 3 षटकारांसाठी जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं तब्बल नीलसाठी पारितोषिक लावलंय, कारण जगदीश शेठ म्हात्रे सुद्धा त्या नील निरगुडाचे व्हिडिओ पाहत असतात. मगाशी आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं की त्याचा फेमस डायलॉग कोणता. आणि असे कलाकार ज्या वेळेला आपल्या समाजात होतात तेव्हा निश्चितच त्या खेळाडूला उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितच मित्रांनो सहकार्य करा. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा, 3 गडी बाद. नीलसाठी मात्र 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे सर्वेस्व आमचा आधारस्तंभ जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 5,000चा कॅश प्राइज असेल नीलसाठी. आणि आयुबा जेलसाठी प्रेक्षक वर्गांसाठी 1,000 रुपयांचे कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रल्हाद वाघे. आमचा स्कोरर सांगतो जेल इथेच याव दे, म्हणजे डबल बेनिफिट. प्रल्हाद वाघे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर फलंदाज दीपक निरगुडा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंचांच्या भूमिकेत अंबरनाथचा वंडर बॉय, कॅप्टन कुल म्हणून ज्याला संबोधलं जातं, चिंचवलीचा सुपुत्र अनंता गावंडाला आपण पाहू शकाल. आणि दुसरे आमचे पंच सध्या स्पर्धेचे कॅशियर पप्पू गांगाड. पुन्हा लाईन चुकीची आहे. आमचे सरपंच साहेब गदा गदा हसले.
आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा जय बोले. कुशिवले आयोजित आमदार चषक 2025 नाईट रजनीमध्ये सर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिसराही चेंडू अवंतर फेकलाय, हॅट्रिक झाली वाईटची. साजंजेला समजवाय गडे आले, काय सांगता आणि काय ना काय माहिती. आणि पहिल्या दिवसामध्ये हॅट्रिकला सुद्धा, वाईटच्या हॅट्रिकला सुद्धा पैसे लावले होते. येवन जोडी अर्थात चापेवाडीची येवन जोडी याने हॅट्रिक, व्हाईट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचे कॅश प्राइज लावलेलं. अर्थातच गुरुनाथ उघडे आणि त्याची पूर्ण टीम होती. अजून एक वाईट, 4 चेंडू मध्ये 4 वाईट फेकलेले आहेत. चंद्रकांत निरगुडाने 5 चेंडूवर 5 विकेट घेतले होते. इथे मात्र गोलंदाज प्रल्हाद वाघे 4 चेंडूवर 4 वाईट फेकतोय. इथे मात्र फटका चांगला आहे, कव्हर मधून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतोय फ्लाय, येतोय चौकार, रन्स मिळतील 4 4 4. हा येतोय लागल्यात आतापर्यंत 18 धावा. मी मगाशी सांगितलं होतं, जोपर्यंत दीपक निरगुडा आहे तोपर्यंत निश्चितच विजयाची स्वप्न पाहू शकेल हा मामदापूर संघ. ती क्षमता या खेळाडूमध्ये ठासून भरले आणि त्याला सोबतीला साथ देण्यासाठी नीलची मी फलंदाजी कलाकार प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती. सलामीला आला होता आणि नॉट आउट त्याने ती धावसंख्या मात्र चेस केली होती. इथे मात्र चांगला चेंडू, परंतु तेवढा चांगला फटका ऑनसाइड ऑफसाइड रिजन मध्ये. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा लगेच फायदा उचलला दीपक आणि नीलनं. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 20, कारण 64 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 0तून 64 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर लावल्या आहेत. अजूनही काही बिघडलं नाहीये या बामदापूर संघासाठी. इथून जर दीपकने अतिशय चांगली फलंदाजी केली तर विजयाचे उंबरठा गाठू शकेल हा संघ. परंतु करवला संघ सुद्धा कमजोर नाहीये, कारण त्यांनाही माहित आहे आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय, त्यामुळे त्यांचा सुद्धा चांगला खेळ होईल यात मात्र शंका नाहीये. धावफलकावर धावा लागल्यात 22 धावा. आता मात्र समीकरण राहिलंय आमचे ब्रदर स्पोर्ट लाईव्हचे प्रोप्रायटर आदरणीय विकीदादा पारदे आम्हाला सांगतायत की आता समीकरण आहे 15-42. 15 चेंडू 42 धावा. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर निश्चितच कमबॅकची संधी होईल ती मामदापूर संघासाठी. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉट लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळाली, सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. या ठिकाणी मात्र नीलच्या बॅटमधून फटका चांगला आहे. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न नीलनं केला आहे परंतु नकार दिला दीपकनं. सिंगल मिळेल, या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत गोलंदाजाने 8 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 9 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 4 चेंडू अवंतर फेकले होते. स्ट्राईकवर फलंदाज दीपक निरगुडा. इथे मात्र हुक केलाय, शॉट फाईन लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक आलाय. पहिली धाव वेगानं, एकाच धावेवर समाधान. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 12-39 समीकरण.
पाठवायच्या ड्रिंक्स वाली. तर वामजे संघाचे पॅकर्स आदरणीय रविदादा कातकरी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर एक चांगले पॅकर्स आहेत. नेहमीच आपण रविदादाला एक पॅकरच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. बारा 39. इथे मात्र मोठा मासा गळाला लावला. दीपक निरगुडा बॅक टू द डगआउट. दीपक बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टी. इथे मात्र अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा बाहेर चौकार. दहा चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. या 4 चेंडू मध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर कमबॅक करू शकेल हा मामदापूर हा संघ. चेंडू द्यायचा आहे. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय. अतिशय वेगाने वाऱ्याच्या वेगाने आला होता. धाव झाली टिप्पीच व जेली का ना जेली ना ना मग काय करता तेवढं जण असून. अरे जा ना. चुमडी झाली होय. चुमडी चुमडी होईल ना. तुला ना तर मला आहे ना.
षटकार आला. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 36. अजूनही 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. नीलना एक षटकार मारलाय. या ठिकाणी मात्र अगोदरच खेळला. वाट पाहायची होती चेंडूची, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गतीमध्ये परिवर्तन केलं या गोलंदाजानं. गोलंदाज आपण पाहतोय विकास वाघे, अतिशय चांगला गोलंदाज. षटक क्रमांक 3 संपला. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. होम ग्राउंड असताना सुद्धा 29 धावा त्या गोलंदाजाला पडल्या. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. अतिशय काय माहिती गड्यांक काय आहे, वाऱ्याच्या वेगाने भुतासारखं पळता. तर या ठिकाणी मात्र समीकरण आता मात्र बिघडत चाललंय या मामदापूर संघासाठी. 5 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. बायकर मॅन या ठिकाणी जाताना आपण पाहतोय अनिल पादिरला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकचा बायकर मॅन ज्याने अवेंजर ही बाईक फटकावली होती, त्या खेळाडूला इंडियन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. यंग निश्चितच त्या संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं आम्ही यंगस्टारचा भरणा जास्त असेल, कारण संघ आपण पाहू शकाल पीसीसी मांडवा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण गणेशला पाहू शकाल. इथे मात्र झेल टिपले आणि आता मात्र सामन्यावर पकड मात्र मजबूत केले. नील बाद झालाय. तीन चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे मात्र आई वाजेल. धाव ना जरा काट्यात. धाव फलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 44. 2 चेंडू 20 धावांची गरज.
अक्रॉस द लाईन खेळलाय मिड विकेट रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं या करवला संघाचं. फलंदाजी तर अतिशय उत्तम राहिली होती, परंतु क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अतिशय चांगली राहिली. या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय करवले संघानं. करवले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. या ठिकाणी मात्र ममदापूर संघ आपण